जिल्हा परिषद शाळेत बेकायदेशीरपणे नियमबाह्य तुकडीवाढी विरोधात आमरण उपोषण. लातूर जिल्ह्यातल्या मुरुड, करंजगाव आणि एकुरगा जिल्हा परिषद शाळेतील 8वीच्या वर्गाला तुकडीवाढ देण्यात आली आहे. तुकडीवाढ शासन निर्णयानुसार बंद असून नियमबाह्य स्वरूपात आणि बेकायदेशीरपणे ही तुकडीवाढ झाली असून त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडला असून नियमबाह्य तुकडीवाढ रद्द करा, अन्यथा सरसकट सर्वच जिल्हा परिषद शाळांना 8वी वर्गाची तुकडीवाढ द्या या मागणीसाठी अण्णा हजारे प्रणित जन आंदोलन न्यासच्या वतीने जिल्हा परिषदेत आमरण उपोषण सुरू करण्यात आले. मागण्या मान्य नाही झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. आज रोजी 14 ऑगस्ट 2025 रोजी मी जिल्हा परिषद प्रांगणामध्ये आमरण उपोषणासाठी बसलो आहे आणि गत काळामध्ये या प्रकरणी एकुरगा येथील जिल्हा परिषद शाळेच्या नियमबाह्य तुकडीसाठी रद्द करण्याची मागणी घेऊन मी निवेदन दिलं होतं, तक्रार दिली होती आणि त्यावर पत्रकार परिषदही घेतली होती. तरी पण या जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली नाही आणि त्या नियमबाह्य तुकडीवर कोणतीच कारवाई झाली नाही आणि त्या कारवाईबद्दल आजपर्यंत कोण्याही अधिकाऱ्यांशी चर्चेस गेलो असता त्यांनी मला कसलीच भेट दिली नाही, भेटण्याची संधी दिली नाही. तक्रारीवर पाठपुरावा काय झाला, त्यावर काय कारवाई झाली याचे मला कसलीच माहिती सांगितली नाही. माझ्यावर टाळाटाळीचे आणि बाहेर काढण्याचे षडयंत्र रचण्यात आले. त्यामुळे मी या निष्काळजीपणाच्या नाकर्तेपणाच्या प्रशासनाच्या विरोधात आज निषेध नोंदवत आमरण उपोषणात बसलो आहे आणि जोपर्यंत एकुरगा शाळेतील जिल्हा परिषदची 8वीची वाढीव तुकडी ही नियमबाह्य असल्यामुळे ती रद्द होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणापासून उठणार नाही. जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीनुसार 4 तुकड्या नियमबाह्य झालेल्या आहेत. मुरुड येथे एक झालेली आहे, औशामध्ये एक झालेली आहे, करंजगावमध्ये आणि आणखीन एक प्रस्तावामध्ये आहे. तेही माझ्या माहितीस्तव काल परवा त्याची आदेश देण्यात आलेले आहे. आणि यापूर्वीही मी प्रशासनाला सांगू इच्छितो, जर ती तुकडी ठेवायची असेल तर लातूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला ही 8वीची तुकडी तुमच्या नियमबाह्य असेल किंवा नसेल हे सातत्यानं सरसकट चालू करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. जर ती मागणी माझी मान्य होत नसेल किंवा जिल्हा परिषद तुकडी ही 8वीची सरसकट जर मान्यता मिळत नसेल तर एकुरगा शाळेची 8वीची नियमबाह्य झालेली तुकडी तात्काळ रद्द करण्यात यावी. नियमबाह्य शासन निर्णय तुकडीबंदी कायद्यानुसार असे म्हणण्यात येते की असं त्या GRमध्ये तरतूद आहे की तुकडी वाढवण्यास कसलीही नैसर्गिक आपत्ती असेल तर तुम्हाला वाढवता येत नाही आणि तसे 15 तारखे 15/3/2025 रोजी जो काही झालेला आहे शासन निर्णय त्यामध्ये लिहिलेले आहे की तुकडी कसल्याही प्रकारची कोणीही देण्यात येऊ नये आणि त्याचे अधिकार हे फक्त मंत्रालय विभागाला असतील आणि त्याला फक्त शासन निर्णय हवा आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.